नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 253 ते ओवी 260च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे या देहामध्ये असतानाच आत्मस्वरूप झाले, अर्थात आत्मबोध झाला, त्यांच्यासाठी देह, देश, योग्य काळ इत्यादी बंधनांचं संकट त्यांच्या ठिकाणी राहत नाही. त्यांना ही काळजी करायची आवश्यकताच नाही. आणि म्हणूनच संतांनी जो नामस्मरणाचा मार्ग सांगितलाय त्याप्रमाणे मुखात नाम असावं, हातात काम असावं. नामाच्या साह्याने अखंड त्या ब्रह्मस्वरूपाचं स्मरण असावं. मग देश, काळ, योग्य मार्ग अर्थात अर्चिरादी का धूम्र मार्ग ह्याचं संकट किंवा ह्याची चिंता कशाला? पुढे भगवंत म्हणतायत, आणि हा गा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथींचे आकाश लागे नीटे वाटे. वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. अहो, जर घट फुटला तर घट फुटल्यावर घटाच्या बाहेर जे आकाश आहे त्या आकाशाला, त्या घटातलं आकाश बरोबर जाऊन मिळतं का? ते कुठे चुकतं, ते मिळत नाही असं काही होतं का? पाहे पाम ऐसे हन आहे की तो आकारुची म्हणो जाये, येर गगन ते गगनींची आहे, घटत्वाही आधी. परमेश्वर म्हणता, अहो, आकाराच्या अगोदरही गगन म्हणजे आकाश आहेच. आकारामध्येही आकाश आहेच. आकाराच्या बाहेरही आकाश आहेच. मुळात आकाश हे सदोदित आहेच. घटाचं असणं नसणं ह्याचा आकाशाशी काय संबंध? घट निर्माण होण्यापूर्वी आकाश आहेच, आणि घट फुटल्यानंतर घटातील आकाश बाहेरच्या आकाशाला जाऊन मिळतच. अर्थात घटाची उपमा जी दिलेली आहे ती देहाला धरून. देहामध्ये सुद्धा आकाश तत्व आहे. ते आकाश तत्व अर्थात परमात्मा स्वरूप, आणि बाहेर अखंड अनंत पसरलेलं परमात्मा स्वरूप एकच आहे. हा आत्मबोध ज्याला झाला त्याच्यासाठी देह असणं आणि नसणं, घट असणं किंवा घट फुटणं हे सारखंच आहे. ऐसिया बोधाचे नि सुरवाडे, मार्गा मार्गाचे सांकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. असा हा आत्मबोध ज्याच्या अंतःकरणाला झाला, ज्याचं अंतःकरण मीच ते ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप आहे, या बोधाने नटलेला आहे, त्याला अर्चिरादी मार्ग किंवा धूम्र मार्ग, मार्गा मार्गाचे साकडे संकट कशाला पडेल? तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. सोहम सिद्धा म्हटलेलं आहे. सोहम म्हणजे ते ब्रह्म मीच आहे, तोच मी आहे. हा बोध ज्याच्या अंतःकरणाला झालाय तो योगी. अशा योग्याला अशा मार्गाचं संकट पडत नाही. या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, ये तुलेने सर्व काळी साम्यता आपण पा होईल. भगवंत म्हणतात, म्हणून अर्जुना, या कारणे
ह्या कारणास्तव मी तुला असं सांगतो की तू योगयुक्त हो. योगयुक्त म्हणजे अर्थात मी आत्मस्वरूप आहे या बोधाला जुळून जा. या बोधामध्ये एकरूप होऊन जा. असं एकरूप झाल्यामुळे जी साम्यता म्हणजे मी देह आणि आत्मा वेगळा असा भेदभाव न राहता सर्व काही आत्मस्वरूपच आहे, अशी ही साम्यावस्था आपोआप प्राप्त होईल. तुला तुझ्या ठिकाणीच प्राप्त होईल. सर्व काळी ती तुझ्या ठिकाणी उपलब्ध असेल. मग भलतेथ भलतेव्हा देह बंधू असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्म भावा विघड नाही. असं जर झालं की मग भलतेथ जिथे असेल तिथे, भलतेव्हा जो काही काळ वेळ असेल त्यावेळी या देहाचा बंध म्हणजेच हा देह असो अथवा हा देह जावो, परंतु सर्व बंधनांच्या पलीकडे असलेला जो ब्रह्मभाव आहे, अबंधा नित्य ब्रह्मभावा, असा जो नित्य अखंड ब्रह्मभाव आहे, त्या ब्रह्मभावाचा तुझ्या अंतःकरणात झालेला बोध कधीही बिघडणार नाही, कधीही भंग पावणार नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचेनी लाघवे झकवेना. आणि मग असा बोध झाला, तो बोध अखंड तसाच राहतो. कल्पाच्या अगोदर जन्माला येणं आणि कल्पांतानंतर या ब्रह्मभावाचा नाश होणं, असं हे ब्रह्मभावापाशी नाहीच, कारण तो अखंड आहे. कल्पाच्या अगोदरही ब्रह्मभावच आहे, कल्पानंतरही ब्रह्मभावच आहे. थोडक्यात आपलं प्रगट होणं आणि आपलं अनंतात विलीन होणं, याच्या अगोदरपासनं हा ब्रह्मभाव अर्थात ब्रह्मस्थिती आहेच. त्याच्यामध्ये जो स्वर्ग संसाराचा अनुभव येतो, त्या स्वर्ग संसाराचे लाघवे झकवेना, अर्थात स्वर्ग संसाराच्या मोहात पडून हा ज्ञानी कधीही फसत नाही. ज्याला हा आत्मबोध झाला तो कधीही फसत नाही. येणे बोधे जो योगी होये, तयासीची या बोधाचेंची नीटपण आहे. का जे भोगा ते पेलुनी पाये निज रूपाये. अशा प्रकारे ह्या आत्मबोधाच्या साह्याने जो नटला तो योगी. हा आत्मबोध ज्याला झाला तो योगी. आणि ज्याच्यापाशी हा बोध उत्तमपणे ठसलेला आहे, मग तो स्वर्ग संसार ह्याच्या भोगांमध्ये असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये न गुरफटता त्या भोगांना व्यवस्थित तोंड देतो आणि संसार स्वर्ग यातील भोगांना सामोरं जात असतानाच तो मात्र निजरूपापाशी येतो. म्हणजेच आपण ब्रह्मस्वरूप आहोत, या ब्रह्मस्वरूपालाच येऊन प्राप्त होतो, प्राप्त झालेला असतो. पैगा इंद्रादिकान देवा, जया सर्वस्वे गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. हा बोध झालाय, त्याच्या मनाची काय अवस्था असते. आत्मबोधाच्या ठिकाणी मनाचं बळकटपण अर्थात निश्चय काय असतो, हा गौरव करताना ज्ञानोबा इथे म्हणतात, इंद्र वगैरे जे काही देवदेवता आहेत, त्या देवदेवतांचे जी स्थानं आहेत, जणू काही स्वर्ग लोक व इतर लोक आहेत.
ते लोक सर्वत्र प्रसिद्ध आहेत. जया सर्वस्वे गाजती राणीवा. पण त्या लोकांचा सुद्धा जो त्याग करतो, कारण का तर जो आत्मबोधापाशी स्थिरावला. आत्मबोधाशिवाय, आत्मसुखाशिवाय बाकी सगळी सुख त्याला क्षुल्लक वाटतात. अर्थात नामस्मरणाच्या साह्याने आपण आपल्या आराध्य देवतेशी एकरूप व्हायला लागलो की हाच आत्मबोध भक्ताच्या अंतःकरणातही प्रकट होतो. हेच ज्ञानोबा इथं सांगतायत, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.